नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 24 जुलै 2026 पर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की 8व्या हप्त्याचे वितरण, 9व्या हप्त्याबाबतची माहिती, तसेच ई-केवायसी अपडेट, नवीन पडताळणी, पीएम किसान संदर्भातील महत्त्वाचे नियम आणि शेतकऱ्यांसाठी आवश्यक सूचना। ओके, म्हणून हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। आता जर आपण पहिल्या अपडेटकडे जर लक्ष दिले तर राज्यातील पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जो आहे तो आता यशस्वीरित्या वितरित करण्यात आलेला आहे। या हप्त्याअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये थेट डीबीटी पद्धतीने जमा करण्यात आलेले आहेत। अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जी आहे ती आधीच जमा झालेली असून उर्वरित सर्व पात्र लाभार्थ्यांनाही आता लाभ मिळालेला आहे। जर आपण दुसऱ्या अपडेटकडे जर नीट लक्ष दिले ओके, तर आता राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष जे आहे ते 9व्या हप्त्याकडे लागलेले आहे। अनेक शेतकरी विचारत आहेत की 9वा हप्ता नेमका कधी येणार, तसेच 24 जुलै 2026 पर्यंत उपलब्ध अधिकृत माहितीनुसार 9व्या हप्त्याची कोणती अधिकृत तारीख अद्याप अजून तरी जाहीर करण्यात आलेली नाही आहे। त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही तारखांवर तुम्ही विश्वास ठेवू नका। शासनाकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतरच हप्त्याचे वितरण तुम्हाला केले जाईल। ओके, आता राज्यात ई-केवायसी आणि आधार पडताळणीचे काम जे आहे ते आता मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। ज्या शेतकरी मंडळींनी ई-केवायसी अद्याप पूर्ण केलेली नाही आहे त्यांनी शक्य तितक्या लवकर ती ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी, कारण ई-केवायसी अपूर्ण असल्यास पुढील हप्ता मिळण्यास अडचण येऊ शकते। तसेच शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड ओके, आधार कार्ड जे आहे ते बँक खात्याशी लिंक आहे का ते एकदा नक्की तपासा। तसेच बँक खाते सक्रिय आहे का, चालू आहे का, IFSC कोड आणि इतर माहिती तुमची योग्य आहे का हेही तुम्ही तपासणे अत्यंत आवश्यक आहे। बँक खात्यातील चुकीच्या माहितीद्वारे तुमचा हप्ता जो आहे तो अडकू शकतो शेतकरी मंडळींनो, म्हणून ही माहिती जी आहे ती तुम्ही एकदम जाणीवपूर्वक भरा। ओके, आता नंतरची जी अपडेट आहे ती म्हणजेच की पीएम किसान योजनेतील पात्रता कायम ठेवणे जे आहे ते आता अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण नमो शेतकरी योजनेचा लाभ जो आहे तो पीएम किसान योजनेशी संलग्न आहे। जर पीएम किसानमध्ये काही चुका त्रुटी असतील तर त्याचा परिणाम नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्यावरही होऊ शकतो। ओके, आता नंतरची जर अपडेट आपण बघितली तर राज्यात सध्या विविध जिल्ह्यांमध्ये नवीन पात्र शेतकऱ्यांची पडताळणी जी आहे ती सुरू आहे। अर्जामधील माहिती, आधार पडताळणी, बँक खाते आणि इतर आवश्यक कागदपत्रांची तपासणी सुद्धा केली जात आहे। पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच पुढील लाभ जो आहे तो आता दिला जाणार आहे। आता जी 7वी जर आपण अपडेट बघितली तर त्यामध्ये दिसून येते की योजनेतील सर्व आर्थिक मदत डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते। यासाठी कोणत्याही एजंट, दलाल किंवा मध्यस्थाला पैसे देण्याची आवश्यकता नाही आहे। जर कोणी तुम्हाला पैसे मागत असेल तर त्या अशा व्यक्तींपासून तुम्ही सावध राहा, कारण की तुमचा जो हा लाभ आहे डायरेक्ट तुमच्या बँकेमध्ये येतो डीबीटीद्वारे। आणि शेतकरी मंडळींसाठी काही सूचनासुद्धा आहेत। ओके, शासनाने शेतकऱ्यांना आवाहनसुद्धा केलेले आहे की आपला मोबाईल क्रमांक, आधार कार्ड, बँक खाते आणि सर्व कागदपत्रे अद्ययावत अपडेट करून ठेवावीत। यामुळे पुढील हप्ता वेळ तुम्हाला मिळण्यास मदत होईल। ई-केवायसी पूर्ण करा। ओके, आधार कार्ड, बँक खात्याशी लिंक आहे का ते तपासा। पीएम किसानमधील माहिती तुमची अपडेट ठेवा, बरोबर ठेवा। बँक खाते सक्रिय ठेवा, मोबाईल क्रमांक सुरू ठेवा। कोणत्याही दलालावर विश्वास ठेवू नका, फक्त शासनाच्या अधिकृत माहितीलाच तुम्ही प्राधान्य द्या। ओके, आणि अशाच नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, पीक विमा योजना, सौर कृषी पंप योजना, शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि महाराष्ट्र शासनाच्या ताज्या अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करा। माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जी आहे ती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।